मित्रांनो, भारतामध्ये नागपंचमी हा सण आपण दरवर्षी साजरा करतो. पण तुम्हाला माहित आहे का त्यामागील खरा उद्देश किंवा कारण काय होतं? हा सण साजरा करण्यामागील मुख्य 3 कारणे होती: धार्मिक, पर्यावरणीय आणि सामाजिक उद्देश. हिंदू धर्मात सापाला दिव्य मानलं जातं, कारण भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नाग आहे. भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात. काही कथेनुसार नागलोक हे पृथ्वीच्या आत आहे, जे सृष्टीचं संतुलन राखतो. या श्रद्धेचा उद्देश होता की सर्प हा भयानक नसून पूजनीय आहे, त्याला मारू नका, त्याचं रक्षण करा. पर्यावरणीय कारण हे नागपंचमी मागचं खरं आणि वैज्ञानिक कारण आहे. कारण साप हा निसर्गाचा मित्र आहे. तो उंदीर, बेडूक व इतर कीटक खातो, त्यामुळे तो शेतीचं रक्षण करतो. म्हणून जर साप मारले गेले तर उंदीरांचं प्रमाण वाढेल व त्यामुळे पिकांचं नुकसान होईल. प्राचीन ऋषीमुनींनी हे जाणून लोकांना धार्मिक माध्यमातून शिकवलं की ज्याची भीती वाटते त्यालाही समजून घ्या, त्यालाही निसर्गात स्थान आहे. या सणामुळे लोक सापांशी सहजीवन ठेवू लागले. ही होती भारतीय संस्कृतीची नैसर्गिक व मानसशास्त्र शिक्षा. पण आजही काही ठिकाणी नागांना पकडून दूध पाजलं जातं, त्यांना पिंजऱ्यात बंद केलं जातं. ही अमानुष कृती आहे. साप दूध पचवू शकत नाही, म्हणून नागपंचमी साजरी करताना श्रद्धा आणि संवेदनशीलता दोन्ही असावी.